अगदी वेगळा आणि नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. कारण की आजची रेसिपी खूप स्पेशल आहे. अनेक वेळा मी भात तयार केला, त्या भातामधील सर्वात भारी भात झाला आहे आज केला आहे स्वीट कॉर्नर राईस. विशेषतः चायनीज म्हणा, एकदम गावरान तडका, सगळं कॉम्बिनेशन केलं आहे यामध्ये. तर इथे घेतला आहे स्वीट कॉर्नर, बाजारामध्ये सहजरित्या मिळतो. कोथिंबीर कट करून घ्यायची, शिमला मिरची, टमाटर आणि कांदा, लिंबू घेतला आहे कट करून. हे सर्व साहित्य कट करून झाल्यानंतर आपला गरमागरम भात घ्यायचा. इंद्रायणी असला तर एकदम मस्तच, किंवा तुमच्या आवडीचा कोणताही तांदळाचा भात वापरला तरीसुद्धा चालतो. तर इथं आपण ठेवला आहे शेगडीवर कढई, त्यामध्ये घालायचं 2-3 चमचे तेल. थोडंसं बटर असलं तरीसुद्धा ॲड केलं तर चालेल. तर ठीक आहे, अशा पद्धतीने केला तरीसुद्धा सुंदर भात तयार होतो. त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे आहेत, ते बारीक कट करून घातलेले परतून घ्यायचं. करपवायचं नाही, थोडासा कच्चाच असा कांदा ठेवायचा. कांदा थोडा परतून झाला की आपण जे स्वीट कॉर्न सोलून घेतलं आहे ते ॲड करायचं. स्वीट कॉर्न भाजायला वेळ लागत नाही. 2 मिनटं परतून घेतलं की त्यामध्ये टमाटर आणि शिमला मिरची एकदम हाय फ्लेम करायची शेगडीची किंवा गॅसची, आणि हे सर्व साहित्य ना छान असं परतून घ्यायचं. अजिबात भाजताना ना हायगे करायची नाही किंवा थांबवायचं नाही. थोडा वेळ गॅसची फ्लेम ही लो करायची आणि त्यामध्ये घालायचं नमक. आपण भातामध्ये नमक घालतो त्याच अंदाजानुसार हे इथं मिठाचा वापर करायचा. तर त्यानंतर घालायची हळद. बेसिक मसाले वापरून आपण इथं कॉर्नफ्लॉवरला स्वीट कॉर्नर राईस करणार आहोत. तर इथं घातला आहे पास्ता मसाला, हळद घातली आहे, धना जिरा पावडर घातली आहे. सर्व मसाले छान असे भाजून झाले, परतून झाले की त्यामध्ये घालायचा कांदा लसूण मसाला. म्हणूनच म्हणलं, चायनीज म्हणा किंवा गावरान म्हणा, दोन्हींचं सुद्धा कॉम्बिनेशन वापरून हा मी राईस तयार केला आहे. शक्यतो इंद्रायणी तांदळाचा करा, त्यामुळे छान अशी चव येते. स्वीट कॉर्न असतं ते गोड असतं आणि त्यामध्ये आपण लाल तिखट घातलं आहे, थोडंसं कॉम्बिनेशन पास्ता मसाला घातला आहे, शिमला मिरची आहे. त्यामुळं ना दोन्ही फ्लेवर लागतात. अगदी ना आपले चायनीज खाल्ल्यासारखं सुद्धा लागतं, आणि विशेषतः गावरान म्हणून कांदा लसूण मसाला म्हणजे चटणीसुद्धा घातली आहे. सगळ्याचं कॉम्बिनेशन छान झालं की परतून हा भात घ्यायचा, एकसारखा जीव करून घ्यायचा. तर बघू शकताय तिखट लाल भडक असा झाला आहे. लाल तिखटाचा वापर तुमच्या आवडीनुसार करा. शक्यतो थोडासा तिखट असला ना हा राईस खूप सुंदर लागतो. तर इथं घातलं आहे थोडीफार कोथिंबीर, लिंबू पिळून घ्यायचा, जे बी आहे ती काढून घ्यायचं. आणि तुम्ही व्हेज असाल तर असाच भात ना सर्व करा, आणि तुम्ही नॉनव्हेज असाल तर ह्यावर ना अंड्याची पोळी ना खाल्ली तर सुद्धा भारीच बरं का. अगदी चायनीज राईस असतो ना आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतो ना तसाच लागतो. विशेषतः हा भात ना असाच खावा, छान लागेल. ह्याबरोबर आमटी वगैरे भाजी खायची गरज नाही. हा भात गरमागरम सर्व करा, घरातल्यांना खूप आवडेल. आणि ही रेसिपी बघायला आवडली असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.